अपॉइंटमेंट विथ डेथ. अगाथा ख्रिस्ती. प्रकरण 10. त्या सकाळी पेत्राला निघण्याची तयारी सुरू होती. सारा खाली आली तेव्हा तिला दिसलं की एक थोराड, लांब नाकाची आणि अधिकार गाजवणारी महिला ट्रॅव्हल एजंटची जोरदार हुज्जत घालीत होती. तिला ती लहान गाडी मुळीच पसंत नव्हती. ही गाडी फार लहान आहे. हिच्यात 4 प्रवासी आणि 1 वाटाड्या असे 5 जण कसे मावणार? मला मोठी गाडी हवी आहे. घेऊन जा ही गाडी आणि दुसरी मोठी गाडी घेऊन ये. पण मॅडम, अशीच गाडी आम्ही नेहमी वापरतो. वाळवंटातून प्रवासाला मोठी गाडी अगदी अयोग्य असते. ती थोराड महिला खडी दाबायच्या स्टीम रोलरसारखी त्या बिचारा एजंटाला चिरडते की काय असे वाटत होते. साराला येताना पाहून ती म्हणाली, मिस किंग, मी लेडी वेस्टहोम. ही गाडी किती लहान आहे हे पहा. कसे मावणार आपण सगळे हिच्यात? सारा म्हणाली, मोठी गाडी नक्कीच जास्त चांगली. आरामात प्रवास करता येईल. एजंट म्हणाला, बाईसाहेब, मोठी गाडी आणली तर भाडंही जास्त द्यावं लागेल. आधी जे भाडं ठरलेलं आहे तेच आम्ही देऊ. जास्त भाडं मुळीच देणार नाही. आरामशीर गाडी मिळेल असं तुमच्या जाहिरातीत म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आरामशीर मोठी गाडी द्यावीच लागेल. बरीच हुज्जत घातल्यानंतर एजंटनं मुकाट्यानं माघार घेतली. तो गाडी घेऊन गेला. लेडी वेस्टहोमनं मोठा विजय मिळवल्याच्या आनंदात नाकपुड्या फुगवीत साराकडे पाहून विजयी हास्य केलं. इंग्लिश राजकारणाच्या क्षेत्रात लेडी वेस्टहोम ही फार प्रसिद्ध व्यक्ती होती. लॉर्ड वेस्टहोम हे मध्यमवयीन आणि सरळ साध्या स्वभावाचे सरदार होते. ते सतत नेमबाजी, शिकार आणि मासेमारी यात व्यग्र असत. अमेरिकेच्या सफरीहून परत येताना मिस व्हॅन्सी टार्ट ही त्यांची सहप्रवासी होती. लॉर्ड साहेब तिच्या प्रेमात पडले आणि लवकरच मिस व्हॅन्सी टार्ट लेडी वेस्टहोम झाली. लॉर्ड साहेबांना राजकारणात मुळीच रस नव्हता, पण लेडी वेस्टहोम राजकारणात पडली, निवडून आली. समाजात तिला मान होता, पण ती लोकप्रिय नव्हती. इंग्लंडच्या राजकीय वर्तुळात मात्र ती प्रसिद्ध होती. पण हे विजोड लग्न म्हणजे बोटीच्या प्रवासातले धोके या विषयाचे एक उदाहरण म्हणून गणले जाऊ लागले. ही नवी लेडी वेस्टहोम मात्र खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर जाताच फारच गर्वोन्मत्त झाली. छान छोकीचे कपडे आणि मौल्यवान हिऱ्या माणकांचे दागिने घालून समाजात सरदारीण म्हणून मिरवू लागली. आपल्या जहागिरीतल्या खेडूतांवर जुलूम जबरदस्ती करू लागली. नवऱ्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीनं त्याला सामाजिक कार्यात उडू लागली. शेवटी असल्या सामाजिक कार्यात त्याला काडीचाही रस नाही हे बयेच्या लक्षात आलं आणि त्याचा छळ थांबवून तिनं त्याला शिकार, मासेमारी, नेमबाजी अशा त्याच्या आवडत्या उद्योगात रमायला मोकळे सोडले. आणि शेवटी ती पार्लमेंटच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभी राहिली. नवऱ्याच्या नावाचा आणि लोकप्रियतेचा फायदा मिळवून ती निवडूनही आली. नंतर तिनं जोमानं राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या वेळी ती जोरदार भाषण ठोकू लागली. वृत्तपत्रातून तिची व्यंगचित्र छापून येऊ लागली. हे आपल्या यशाचंच द्योतक आहे असं तिला वाटू लागलं. जुन्या कुटुंबव्यवस्थेचं ती हिरिरीनं समर्थन करीत असे.
स्त्रियांच्या कल्याण कार्यासाठी झटत असे. शेती सुधारणा, झोपडपट्टी निर्मूलन, गरिबांसाठी घरं अशा विषयांसंबंधी तिची स्वतःची खास मतं होती. तिच्याबद्दल बराच आदर असला तरी ती कोणालाच फारशी आवडत नसे. पण तिचा पक्ष सत्तेवर आलाच तर तिला एखादे अधिकारपद मिळण्याची शक्यता होती. पण आता मजूर पक्ष सत्तेवर होता, त्यामुळे तिच्या महत्त्वाकांक्षेला पायबंद बसलेला होता. तर अशी ही लेडी वेस्टहोम. एजंट गाडी घेऊन गेल्यावर समाधानानं लेडी वेस्टहोम म्हणाली, हे पुरुष अशा भ्रमात असतात की ते स्त्रियांवर सहज सत्ता गाजवू शकतील. सारा मनात म्हणाली, या बयावर सत्ता गाजवू शकणारा माणूस फारच धाडसी असावा लागेल. तिनं नुकत्याच तिथं आलेल्या डॉक्टर जिराड यांच्याशी लेडी वेस्टहोमची ओळख करून दिली. मोठी गाडी येईपर्यंत त्यांना वाट पाहणं भागच होतं. ते हॉटेलात आले. त्यांची चौथी सहप्रवासी मिस अमाबेल पियर्स ही होती. हॉटेलच्या प्रतीक्षालयात येऊन बसल्यावर लेडी वेस्टहोमनं साराला विचारलं, काही व्यवसाय उद्योग करतेस का मिस किंग? मी नुकतीच माझी MB ची डिग्री घेतलेली आहे. उत्तम. माझे बोल लक्षात ठेव. जगात जर काही कर्तृत्व दाखवायचं असेल तर ते स्त्रियाच दाखवू शकतात. नंतर सहज सांगावं तसं ती म्हणाली, माझा मुक्काम जेरुसलेमला असेपर्यंत इथल्या हाय कमिशनरनं मी त्यांच्या प्रासादात राहावं असा मला आग्रह केलेला होता. पण मी स्पष्ट नकार दिला. सरकारी रीतीभातींच्या नियमात मला गुंतून पडायचं नव्हतं. मला हिंडण्या फिरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं. म्हणून मी या सॉलोमन हॉटेलात उतरले. या हॉटेलातही खूप सुधारणा झाल्या पाहिजेत. मॅनेजरला मी त्या सांगितलेल्या आहेत. 15 मिनिटांनंतर मोठी गाडी आली. प्रवास सुरू झाला. लेडी वेस्टहोमचा बसाडा आवाज, मिस पियर्सची न थांबणारी वटवट आणि वाटाड्याची यहुद्यांविरुद्ध चाललेली बकबक यामुळे सारा वैतागून गेलेली होती. मृत समुद्राजवळ त्यांचा पहिला मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी स्थळं पाहण्यासाठी ते सर्व निघाले तेव्हा सारानं त्यांच्याबरोबर जाणं टाळलं. त्या तिघांच्या वटवटीला ती कंटाळली होती आणि तिचं डोकंही दुखत होतं. ती बिछाण्यावर पडून विचार करीत होती. प्रामुख्यानं तिच्या डोक्यात आला तो ब्रॉयंटन कुटुंबाचा. त्यातल्या त्यात ती रेमंडचा विचार करीत होती. पण नंतर तिनं तो विचार झटकला. ज्यांची पुन्हा भेट होण्याचीही शक्यता नाही त्यांचा विचार करायचाच कशाला? पण त्यांच्या कौटुंबिक भानगडीत आपण नाक खुपसायचा प्रयत्न केला हा आपला फारच मूर्खपणा झाला असा विचार पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत राहिला. ती संत्रस्त मनानं उठली आणि खाली आली. थोड्याच वेळानं डॉक्टर आले आणि कपाळावरचा घाम रुमालानं टिपीत एका खुर्चीत गपकन बसले. तिला पाहून ते म्हणाले, त्या बाईला विष घालून मारलं पाहिजे. आश्चर्यानं विचारलं, त्या बाईला म्हणजे कुणाला? त्या ब्रॉयंटन म्हातारीला? नाही, लेडी वेस्टहोमला. तिच्या नवऱ्यानं अशा बाईला इतकी वर्ष कसं सहन केलं याचंच मला नवल वाटतंय. त्यानं केव्हाच तिला विष घालायला हवं होतं. त्याच्या पाठीचा कणा फारच लिबलिबीत असला पाहिजे. सारा हसून म्हणाली, अहो डॉक्टर, तो चांगला शिकारी आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीनं ते बरोबरही आहे.
बायकोला मारायची इच्छा तो मुक्या जनावरांना मारून भागवीत असावा. मला वाटतं बायकोच्या सामाजिक कार्याचा त्याला अभिमानच असावा. त्याला कारण आहे, ती बया सामाजिक कार्यात गुंतल्यामुळे तितका वेळ ती घरापासून दूर राहत असली पाहिजे. तितकीच त्याची डोकेदुखी कमी. तुला काय वाटलं? मी बॉयंटन म्हातारीबद्दल बोलत होतो. खरं म्हणजे तिलाही कोणीतरी विष घातलं पाहिजे. त्या कुटुंबाच्या समस्या सोडवण्याचा बिनतोड उपाय. तसं म्हटलं तर पुष्कळच कुरूप, कजाग आणि तोंडाळ म्हाताऱ्या बायकांना विष घातलेलंच चांगलं. सारा हसून म्हणाली, तुम्ही सारे फ्रेंच पुरुष एकाच माळेचे मणी असता. तुम्हाला फक्त तरुण आणि सुंदर बायकाच हव्या असतात. खांदे उडवीत डॉक्टर म्हणाले, या बाबतीत आम्ही जास्त प्रामाणिक असतो इतकंच. इंग्लिश पुरुष हे कुरूप बायका असतील तिथं पायही ठेवत नाहीत. मला सुद्धा मिस पियर्स सारख्या फालतू वटवट करणाऱ्या बायकांचा राग येतो आणि लेडी वेस्टोम सारख्या कर्तबगार पण चढेल बायकांचा त्यापेक्षाही जास्त तिटकारा वाटतो. सारा तणतणली. त्या दोघींचा तुला तिटकारा यावा हे साहजिकच आहे. ज्या पद्धतीचं जीवन लेडी वेस्टोम जगते आहे त्याला ती योग्यच आहे. त्यामुळेच ती पूर्णपणे यशस्वी आणि सुखी झालेली आहे. मिस पियर्स हिनं कित्येक वर्ष लहान मुलांच्या शाळेत मास्तरीण म्हणून काम केलेलं आहे आणि अचानक वारसा हक्कानं तिला बराच पैसा मिळाला आणि प्रवास करण्याची तिची अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ती सुखी आहे. पण तुला जे व्हायला हवं होतं ते न झाल्यामुळे या तुझ्यापेक्षा जास्त यशस्वी झालेल्या आहेत त्यांचा तू तिरस्कार करणं स्वाभाविकच आहे. सारा खिन्नपणे म्हणाली, मला वाटतं तुमचं बरोबर आहे. तुम्ही मनकवडे आहात. मी स्वतःला फसवू पाहते आहे आणि तुम्ही मला स्वतःची फसवणूक करू देत नाही आहात. याच वेळी सर्व परत आले. तिघात गाईडच जास्त थकलेला दिसत होता. तो गप्पच होता. जेरुसलेमहून निघाल्यापासून त्याची वटवट प्रथमच थांबल्यामुळे सर्वांनाच आयसं वाटत होतं. ते आता अम्मांकडे निघाले होते. जॉर्डन नदी पार केल्यानंतर चढणीचा प्रवास सुरू झाला. वळणावळणाचा घाट ते पार करीत होते. संध्याकाळच्या वेळी ते अम्मानला पोहोचले. ग्रीक आणि रोमन शैलीचे मिश्रण असलेले नाट्यगृह त्यांनी पाहिलं आणि थकून ते लवकरच झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून ते पुन्हा प्रवासाला निघाले. संबंध दिवस रणरण त्या वाळवंटातून प्रवास करून ते मानला पोहोचले. तिसऱ्या दिवशी 8 नंतर पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. वारा पडलेला होता आणि उष्णता मात्र कमालीची जाणवत होती. अशा हवेत गाडीत दाटीदाटीनं बसल्यामुळे सर्वच हैराण झालेले होते. लेडी वेस्टहोम आणि डॉक्टर जिराड यांच्या राजकारणावरून गप्पा कंटाळ्यात भर घालीत होत्या. मिस पियर्स साराच्या कानात कुजबुजली. लेडी वेस्टहोम यांच्याबरोबरचा प्रवास फारच आनंददायक असतो. हो का? सारा उपरोधानं म्हणाली. पण तिचा उपरोध मिस पियर्सच्या डोक्यावरून गेला. तिची वटवट चालूच राहिली. ती म्हणाली, लेडी साहेबांचं नाव नेहमी वर्तमानपत्रात पाहते. सार्वजनिक जीवनात एका स्त्रीनं इतकं नाव कमावणं आणि ते टिकवून धरणं म्हणजे कमालच आहे. स्त्रियांनी अशी कर्तबगारी दाखवली की माझा ऊर आनंदानं आणि
अभिमानानं भरून येतो. का? सारानं थोडंसं चिडूनच विचारलं. मिस पियर्सच्या तोंडाचा चंबू झाला. ती अडखळत ततपप करीत म्हणाली, कारण म्हणजे मला असं म्हणायचंय, म्हणजे मला असं वाटतं की स्त्रिया असं करू शकतात. ही किती आनंदाची गोष्ट आहे. मला हे पटत नाही. कोणीही एखादी चांगली गोष्ट साध्य केली तर ती आनंददायकच असते. ती पुरुषानं केली की स्त्रीनं केली याला काहीच महत्त्व नसतं. का असावं? सारा म्हणाली. गडबडून मिस पियर्स म्हणाली, हो, म्हणजे तसं पाहायला गेलं तर म्हणजे त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तेही बरोबरच आहे. माफ कर, पण स्त्री पुरुषात असा भेदभाव केलेला मला फार तिरस्करणीय वाटतो. आधुनिक मुलगी फार व्यावहारिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहते असं म्हणणं मला पटतच नाही. ते साफ खोटं आहे. काही मुली व्यवहारी असतात, काही नसतात. काही पुरुष भावूक, भाबडे आणि डोक्यात गिचमीड झालेले असतात. काही शांत डोक्यानं तर्कशुद्ध विचार करणारे असतात. हा ज्याच्या त्याच्या मेंदूतला फरक असतो. यात स्त्री आणि पुरुष असा काहीच भेद नसतो. लैंगिक विषय असला तरच हा भेद करता येतो. मिस पियर्स लैंगिक विषय निघताच एकदम बुजली आणि तिनं विषय बदलला. ती म्हणाली, इथे सगळं वाळवंट, एखादं सावली देणारं झाड म्हणून नाही. वर आकाश आणि खाली वाळवंट, बाकी काहीच नाही. पण हे काहीच नसणंसुद्धा किती आनंददायक वाटतं ना. सारा मनात म्हणाली, हो, अशी पोकळी खरंच छान वाटते. शांत, निवांत, मनातलं सगळं किलमिश काढून टाकणारी, परस्पर नाते संबंधानं दुसऱ्याला मनस्ताप देणारी माणसंच इथं नाहीत. आतल्या आत पेटून धुमसणारे वैयक्तिक प्रश्न नाहीत. आता बॉयंटन कुटुंबाच्या समस्येतून आपण मुक्त झालो असं तिला वाटलं. ज्यांच्या आयुष्याशी आपला काहीही संबंध नाही, त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप भरण्याच्या अनिवार्य ओढीपासून आपण मुक्त झालो. तिचं मन शांत झालं. इथे वर आकाश आणि खाली वाळवंट, मध्ये फक्त पोकळी, रितेपण, एकाकीपण, शांती, खरीखुरी शांती. पण या शांतीचा आनंद घ्यायला ती एकटी एकाकी नव्हती. लेडी वेस्टहोम आणि डॉक्टर जिरार्ड यांचा वांझोटा वैचारिक काथ्याकूट चालूच होता. अंमली पदार्थांचा वाढता व्यापार, स्त्रियांवरचे जुलूम, आणखी असंच काही बाही डॉक्टर जिरार्ड सर्व विनोदानं घेत होते आणि लेडी वेस्टहोमला विनोदाचं वावडं होतं. शेवटी एकदाचे ते मानला पोहोचले. थोडी विश्रांती घेऊन ते पुन्हा निघाले. पुन्हा वर आकाश आणि खाली वाळवंट, मैलो गणती पसरलेलं वाळवंट, वाळूचा समुद्र, डोंगर तर सोडाच, पण एखादी टेकडीसुद्धा नाही. असे आणखी किती मैल जायचे आहेत? ऐन मुसा नावाच्या खेड्यात ते पोहोचले. तिथं त्यांना गाडी सोडायची होती. इथून पुढचा प्रवास घोड्यावरून करायचा होता. त्यांच्यासाठी मरतुकडी घोडी तयार होती. घोडेस्वारीला योग्य असे कपडे फक्त लेडी वेस्टहोमनं घातले. तिला ते शोभत नव्हते, पण तेच उपयुक्त होते. सूर्य मावळतीला आलेला होता. सारा मोटारीच्या प्रवासानंच थकून गेलेली होती. पुढचा घोड्यावरचा प्रवास तिला दुःस्वप्नासारखा वाटला. रस्ता उताराचा होता. खाली 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 आपण पाताळात जातोय की काय असं साराला वाटलं. मग डोंगरातून वाट जाऊ लागली. लाल रंगाचे कडे दोन्ही बाजूंनी आकाशाला भिडू लागले. सारा मनात म्हणाली, खाली खाली खोल मृत्यूच्या दरीत
खोल मृत्यूच्या दरीत मंद गतीने प्रवास चालूच होता. अंधार पडला. लाल रंगाचे कडे दिसेनासे झाले, पण प्रवास चालूच होता. पृथ्वीच्या पोटात गडप झाल्यासारखं साराला वाटत होतं. ती मनात म्हणाली, हे स्वप्नासारखंच अविश्वसनीय वाटतं आहे. हे एक मृत शहरच. आणि पालुपदासारखे ते शब्द पुन्हा तिच्या मनात आले. मृत्यूची दरी. आता कंदील पेटवले गेले. निमुळत्या वाटेने घोडे जाऊ लागले. अचानक एका मोठ्या मैदानात आले. कडे मागे पडले. पुढे मिणमिणते दिवे दिसू लागले. वाटाड्या म्हणाला, हा आपला तळ आला. घोडे आता थोड्या जलद गतीने चालू लागले. दिवे जवळ येऊ लागले. मग तंबू दिसू लागले. मागच्या डोंगरात कोरलेल्या गुहा दिसू लागल्या. तंबूतला आणि गुहांतला प्रकाश दिसू लागला. तळावर पोहोचताच बदावनी नौकर धावत आले. सारानं एका गुहेकडे पाहिलं. तिच्या दारात तिला एक आकृती दिसली. काय होतं ते? पुतळा होता का? बसलेल्या व्यक्तीचा पुतळा. हलत्या प्रकाशात तसा तिला भास झालेला असावा, पण भासही नसावा. निश्चल बसलेल्या कोणाचा तरी तो पुतळाच असावा. आणि अचानक ओळख पटून तिच्या काळजाच्या एक ठोका चुकला. ती शांतता, ती मुक्ततेची भावना, सगळं नाहीसं झालं. स्वातंत्र्यातून ती पुन्हा बंधनात पडत होती. काळाच्या उदरात नाहीशा झालेल्या कुठल्या तरी गूढ पंथाची प्रमुख आपल्या आसनावर बसलेली असावी, तशी मिसेस बॉयंटन एक खुर्चीवर पुतळ्यासारखी निश्चल बसलेली होती. प्रकरण 10 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती.